नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण म्हाडा परीक्षेसाठी संभाव्य आणि महत्त्वाची प्रश्नावली पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये फक्त GK म्हणजेच जनरल नॉलेज या सदरातील प्रश्न आपण पाहणार आहोत व तसेच येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण बाकीचे सदरही घेणार आहोत. तर आपण आजची प्रश्नावली चालू करूया. यातील पहिला प्रश्न असा आहे, ऊर्जेच्या क्रमवार संक्रमणाला डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे अन्न साखळी. 2 नंबरचा अन्न साखळी. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न बघूया आपण. दुसरा प्रश्न आहे, वयोमानानुसार लोकसंख्येचे डॅश गट पाडलेले आहेत. तर याचं उत्तर आहे 3. याचं उत्तर आहे 3. म्हणजेच याचा अर्थ काय, तर वयोमानानुसार लोकसंख्येचे एकूण 3 गट पाडले जातात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. डॅश या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. याचं उत्तर आहे चोकला. तर चोकला या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर कोतवालाची नेमणूक जी आहे ती तहसीलदार करतो. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तहसीलदार करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधी यांनी कोणत्या समितीची स्थापना केली? तर याचं उत्तर आहे सिंघवी. तर पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधी यांनी सिंघवी या समितीची स्थापना केली होती. तुम्हाला क्वेश्चन समजत असतील. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपन या ब्रिटिश माणसाने केला. लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा लॉर्ड रिपन यांनी केला. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, गोवा यूथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? गोवा यूथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर कुन्हा. डॉक्टर कुन्हा यांनी गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना केली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ डॅश शहरात आहे? हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ डॅश शहरात आहे? तर त्याचं उत्तर आहे 4 बर्लिन या शहरात आहे. हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ बर्लिन या शहरात आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. डॅश ही सर्वात सलग बघा अत्युच्च आणि उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले बघा, सलग अत्युच्च आणि उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. ओके. तर याचं उत्तर आहे
याचं उत्तर आहे 3 हिमाद्री. ओके, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण डॅश कटक मंडळे आहेत. तर याचं उत्तर आहे 7. महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. हा प्रश्न कळाला असेलच तुम्हाला. पुढचा प्रश्न बघूया. यात काय सांगितले बघा. डॅश या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. डॅश या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर तो दिवस होता, काही लोकांना माहीत असेल, तर तो दिवस होता 6 जून 1674. 6 जून 1674. ठीक आहे. आपले कोल्हापूरचे महाराज जे आहेत ते कायम 6 जूनला रायगडावर जाऊन शिवराज्याभिषेक करतात. हे काही लोकांना माहीत असेलच. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा सहभाग किंवा समावेश नव्हता. सोलापूर येथील सत्याग्रहात खालीलपैकी कोणाचा सहभाग किंवा समावेश नव्हता. तर याचं उत्तर आहे 4 वासुदेव गोगटे. वासुदेव गोगटे यांचा सोलापूर येथील सत्याग्रहात समावेश नव्हता. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते. तर गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते. तर याचं उत्तर आहे 4 राज्य शासनाकडून. ठीक आहे. शास्त्र झालं इथं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण याचं उत्तर आहे 4 राज्य शासनाकडून. ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कळालं असेल. गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे ती राज्य शासनाकडून केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने डॅश हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला. तर याचं उत्तर आहे मानवी हक्काचा. म्हणजे 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ यांनी मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा घोषित केला होता. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. संख्याशास्त्रामध्ये माहितीचा अभ्यास डॅश माहितीचा अभ्यास केला जातो. संख्याशास्त्रामध्ये डॅश या माहितीचा अभ्यास केला जातो. तर याचं उत्तर आहे 4 संख्यात्मक. संख्याशास्त्रामध्ये काय कॉमन सेन्स आहे. संख्याशास्त्रामध्ये संख्यात्मक माहितीचाच अभ्यास केला जाणार. ठीक आहे. संख्याशास्त्रामध्ये संख्यात्मक माहितीचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. डॅश हा विनाशी ऊर्जा साधनाचा प्रकार आहे. विनाशी म्हणजे संपणाऱ्या. तर याचं उत्तर आहे 4 अणुऊर्जा. याचं उत्तर आहे 4 अणुऊर्जा. म्हणजे विनाशी म्हणजे पुढच्या काळामध्ये संपुष्टात येणार. ठीक आहे. जे संपणार आहेत असे. तसं तर बघितलं तर बाकीचे जे ऊर्जा स्रोत आहेत जसं की सौर ऊर्जा,
पवन ऊर्जा, तरंग ऊर्जा यांचा कधीही ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या संपणार नाही. ओके. ह्या अविनाशी ज्याला आपण म्हणतो की कधीही न संपणाऱ्या ऊर्जा आणि एकदम क्लिअर एनर्जी सोर्सेस आहेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, तरंग ऊर्जा. पण अणुऊर्जा जी आहे ती भविष्यात कधी ना कधी काय होणार, संपुष्टात ही येणार आहे. ठीक आहे. तर उत्तर आहे याचं अणुऊर्जा. ठीक आहे. तुम्हाला हे समजलं असेलच. तर पुढचा प्रश्न बघूया आपण आता. त्यात काय, या पुढच्या प्रश्नात काय दिले बघा. 1997 ते 98 या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद हे जे आहे ते कोणी भूषवले. म्हणजे भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले. इथं पद हे जरा लिहिलेलं नाही, म्हणजे टाईप झालेलं नाही, त्याबद्दल सॉरी. पण भारताचे पंतप्रधान पद हे कोणी भूषवले. तर याचं उत्तर आहे चंद्रशेखर. याचं उत्तर आहे चंद्रशेखर यांनी भारताचे पंतप्रधान पद हे भूषवले. कोणत्या काळामध्ये. तर 1997 ते 98 या 1 वर्षाच्या काळामध्ये. 97 ते 98 या 1 वर्षाच्या काळामध्ये चंद्रशेखर यांनी, याचं उत्तर आहे 4, चंद्रशेखर यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा. सदोष शिक्षण पद्धतीमुळे डॅश बेकारी निर्माण होते. सदोष शिक्षण पद्धतीमुळे तर सुशिक्षित बेकारी निर्माण होते. सदोष म्हणजे दोषासह. ठीक आहे. तर एखाद्या शिक्षण पद्धतीमध्ये जर का दोष असतील तर ह्यामध्ये सुशिक्षित बेकारी किंवा सुशिक्षित बेकार जास्त निर्माण होतात अशा शिक्षण पद्धतीमधून. ठीक आहे. तर तुम्हाला हा प्रश्न पण समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. डॅश हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण असतात. तर 3 आहे. 61 नंबरचं किंवा पुढच्या प्रश्नाच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, पंतप्रधान. तर पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन म्हणजे कॅबिनेट जे असतं केंद्रामध्ये, तर त्यातले पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात त्यालाच केंद्रीय नियोजन मंडळ म्हणतात. तर त्यामध्ये पंतप्रधान हे काय असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात कॅबिनेटमध्ये. ठीक आहे. ओके. तर हे तुम्हाला समजलं असेल. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत. महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत. तर याचं उत्तर आहे एकूण 8. तर महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये एकूण 8 ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत. ठीक आहे. हा प्रश्न कळाला असेल तुम्हाला. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. 1772 मध्ये डॅश या पेशव्याचा मृत्यू झाला. 1772 मध्ये डॅश या पेशव्याचा मृत्यू झाला. तर याचं उत्तर आहे माधवराव पेशवे. माधवराव पेशवे या पेशव्याचा मृत्यू झाला. कधी. 1772 मध्ये. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग याने सर्वप्रथम प्रचलित केला. औद्योगिक क्रांती. ठीक आहे. इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन ज्याला म्हटलं होतं इंग्लिशमध्ये, तो हा शब्दप्रयोग कोणी केला प्रचलित. तर याचं उत्तर आहे अर्नॉल्ड ट्रायनबी. अर्नॉल्ड ट्रायनबी या माणसानं पहिल्यांदाच इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग सर्वप्रथम प्रचलित केला. तर पुढचा प्रश्न बघूया आपण.
हा प्रश्न बघितलाच आपण. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर तहसीलदार जो असतो तो कोतवालाची नेमणूक करत असतो. हा प्रश्न मगाशीच बघितला आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न बघा. डॅश सामग्री दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतात. म्हणजे मटेरियल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे स्टडी मटेरियल असेल किंवा अजून कुठलंही मटेरियल असेल, तर एखादी सामग्री एखाद्या माणसांनी ती गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतात. तर ती कुठली सामग्री असते? तर याचं उत्तर आहे दुय्यम. याचं उत्तर आहे दुय्यम. दुय्यम सामग्री जी आहे ती दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली असते आणि संशोधक ती वापरतात किंवा संशोधकाचा जो असतो तो वापरतो तो. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे दुय्यम. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो? हे लक्षात ठेवा, सदस्य आहे बरं का, अध्यक्ष नाही. हे तुम्हाला परीक्षेमध्ये फसवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला अशा विचारतील, म्हणजे आलटून पालटून प्रश्न तुम्हाला येतील की सदस्य, अध्यक्ष. तर ह्या ठिकाणी काय सांगितले? जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतो? तर याचं उत्तर आहे 3 पंचायत समिती सभापती. पंचायत समिती सभापती जो असतो तो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो. ठीक आहे. अध्यक्ष नाही बरं का, लक्षात ठेवा, सदस्य असतो तो. ठीक आहे. हा प्रश्न कळाला असेल. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार डॅश समितीला असतो. म्हणजे महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला असतो असा पण प्रश्न असेल. कोणत्या समितीला असतो? तर तो स्थायी समितीला असतो. महानगरपालिकेमध्ये महत्त्वाचे निर्णय जे असतात, म्हणजे जसं की बांधकाम असेल, रोड असतील किंवा एखादी शाळा वगैरे बांधायची असेल, तर हे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते महत्त्वाचे निर्णय स्थायी समिती घेत असते महानगरपालिकेमध्ये. तर हा प्रश्न पण तुम्हाला समजला असेल. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. जीविताचा हक्क या व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील डॅश कलमामध्ये नमूद केला आहे. जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कलमामध्ये किंवा डॅश कलमामध्ये किंवा कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? तर ह्याचं उत्तर आहे 20 ते 22 या कलमांमध्ये. 20 ते 22 या कलमांमध्ये जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे. तर हे जे हक्क आहेत ते या 20 ते 22 या नंबरच्या किंवा 20 ते 22 नंबरच्या कलमांमध्ये नमूद केलेला आहे. तर हा पण प्रश्न तुम्हाला समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतिपद भूषवलेले नाही? लोकसभेचे बरं का, लोकसभा आणि राज्यसभा असे 2 सभा असतात आपल्या देशामध्ये. तर त्यांनी विचारले की खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतिपद भूषवलेले नाही? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे स. का. पाटील. ठीक आहे. स. का. पाटील यांनी लोकसभेचे सभापतिपद, लक्षात घ्या, सभापतिपद ते लिहिले बघ, सभापतिपद भूषवलेले नाही आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे स. का. पाटील. ठीक आहे. ओके. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. डॅश सभासदांची निवड विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून केली जाते. काय प्रश्न आहे बघा. डॅश सभासदांची निवड विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून केली जाते. म्हणजे त्यांनी विचारते की किती सभासदांची निवड विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून, ह्या साध्या मतदारसंघातून नाही बरं का, लक्षात घ्या, शिक्षक मतदारसंघातून केली जाते. तर याचं उत्तर आहे 1/12. समजलं? 1/12 एवढ्या सभासदांची निवड, म्हणजे 1/12 असं म्हणा.
विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघातून केली जाते. ठीक आहे. तर आता या सदरातील शेवटचा प्रश्न बघूया आपण. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? कुठली सभा लक्षात घ्या? ग्रामसभा याचे सभासद खालीलपैकी कोण असतात? तर याचं उत्तर आहे गावातील सर्व प्रौढ स्त्री आणि पुरुष. म्हणजे ग्रामसभेमध्ये एखाद्या गावात जर का ग्रामसभा असेल तर त्या ग्रामसभेमध्ये त्या गावातील सगळे प्रौढ स्त्री आणि पुरुष हे सगळे काय असतात? त्या ग्रामसभेचे सभासद असतात. तर आय होप ही प्रश्नावली तुम्हाला समजलं असेल. तर येणाऱ्या प्रश्नावलींमध्ये आपण बाकीचे सदरसुद्धा जसं की इंग्लिश म्हणा किंवा रिझनिंग म्हणा ह्या सगळे बाकीचे सदर कंप्लीट करूया आपण. ठीक आहे. आणि तुम्हाला ही प्रश्नावली कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटमुळं आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल चांगल्या प्रश्नावलीज आणि चांगलं काम करून तुम्हाला चांगले प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न आणण्यासाठी आम्हालाही थोडंसं प्रोत्साहन मिळेल. ओके. सो थँक्यू सो मच.